तर नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच की एक गुड न्यूज आहे. तर ते गुड न्यूज काय आहे ते तुम्हाला सांगतो सर्वात आधी. पण ते सांगण्याआधी तुम्हाला सांगतो की ही जी आपल्याला जी वस्तू आज ज्या भेटली आहे आणि एवढं चांगल्या दिवशी भेटलेली आहे. जसं की चांगले दिवस म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल की आता शिमगा चालू आहे आणि गावी चालू आहे आणि नेमकं त्या दिवशी आपला जो चॅनल होता तो मॉनिटाईज झालेला आहे 3 महिन्या अगोदर. आणि झालं असं की त्या आपण मध्ये व्हिडिओज वगैरे टाकायचो. मध्ये व्हिडिओसुद्धा नाही यायचं काही कारणास्तव, काम पण खूप होतं, भरपूर होतं. तर झालं कसं असं की आता आपलं चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर ना यूट्यूब आपल्याला ना एक टार्गेट देते $100. तर ते टार्गेट पूर्ण करावं लागतो आणि त्याचं एक असं रूल्स आहे. तुमच्याप्रमाणे बोलत एक रूल आहे की $10 झाल्याच्या नंतर ना यूट्यूब आपल्याला बघताय असं एक ॲन्व्हलप असतं ना, हे ॲडव्हलप याच्यामध्ये बघता तुम्ही गुगल ॲडसेन्स म्हणून लिहिलेलं आहे. तर हे काय असतं ते आधी तुम्हाला सांगतो. हे गुगल ॲडसेन्स यासाठी असतो की आपल्याला जे यूट्यूब पेमेंट जो पाठवतो तो पेमेंट आधी बरोबर तुमच्याच पत्त्यावरती जातो आहे का हे कन्फर्मेशन करण्यासाठी हे असतं. तर हे तुम्हाला एक म्हणायला जातं याच्याचं एक पहिलं पाऊल आहे, महत्त्वाचं पाऊल आहे. जर आपला ॲड्रेस व्हेरीफाय होत असेल तर मग हे यूट्यूबमध्ये याच्यामध्ये एक पिन असतो. तो पिन टाकल्याच्या नंतर मग यूट्यूबला जो आहे ते कळतं की बरोबर हाच माणूस आहे, हाच पर्सन की याच ॲड्रेसवरती राहतो. तर त्यासाठी आपण हा जो गुगल जे आहे ते आपल्याला आपल्या पोस्टामार्फत वगैरे पाठवतं आपल्याला. तर हीच एक खुशखबर होती. खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचा एक वेगळाच मुद्दा आहे की तुम्हाला सर्वांना एक धन्यवाद बोलायचं आहे. कारण की तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही नेमकं गावी एवढंच का व्हिडिओ बनवता. कारण की तुम्हाला माहिती आहे की आपला जो कंटेंट आहे ते कोकणातलंच आहे. आणि सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे आपले व्हिडिओ जास्त करून आहेत ते आपल्या गावातले 90% तर व्हिडिओ गावातलेच आहेत. तर हा व्हिडिओ स्पेशल थँक्स तर मी आपल्या गावातल्या लोकांना करणार आहे. आणि हा जो आपण जो ॲन्व्हलप हा तर सध्या आपल्यासाठी कागद आहे, पण याच्या आतली जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे. पण म्हटलं की सर्वात आधी आपल्या जे गावच्या ग्रामदैवत आहेत श्री धाकोबा महाराज यांच्या आधी आशीर्वादाने त्यांच्या आधी जे साण आमच्या इथं साण म्हणतात त्या साण्याचं ठेवूया, आधी दर्शन घेऊया आणि नंतर मग याच्यामध्ये जो असलेला पिन आहे ते आपण ओपन करून तर गुगलमध्ये आपण टाकूया. तर ऑनलाईन टाकण्याची प्रोसेस असते. तर आपला व्हिडिओ भरपूर थोडा मोठा होईल, त्यामुळे म्हटलं की एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवावं आणि तुमच्यापर्यंत शेअर करावा. आणि खरंच खूप मनापासून धन्यवाद. आता आपला शिमगोत्सव चालू आहे, तर आता काय व्हिडिओज वगैरे येतील आणि त्याच्या पुढेसुद्धा येत राहतील. जर नाही आलेच व्हिडिओ तर जरा थोडं समजून घ्या की कारण की आपल्याला थोडं घर वगैरे सगळं मॅनेज करून तुमच्यापर्यंत आपली कोकणची जी कला आहे ती कला झाल्या, परंपरा झाली किंवा काही सण उत्सव भरपूर असे काही आहेत. तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जसं येत आहे अजून आधीपासूनचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल तर खरंच तुम्हाला माहिती असेल मी कशाप्रकारे व्हिडिओ बनवते. आणि जर अजूनपर्यंत पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती जा आणि ते व्हिडिओसुद्धा पाहून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून जे काही भरपूर तुमच्या मते जर काही व्हिडिओबद्दल काही शंका असेल किंवा तुम्हाला काही कंटेंट सुचवायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आपली खाली इंस्टाग्रामची ID सुद्धा तिथे तुम्ही आपल्या पेजला फॉलो करून तुम्हाला मॅसेज करून सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. तर चला आता आपण जास्त उशीर न करूया आणि जाऊया आधी आपल्याशी धाकोबा महाराजांच्या साणीवर आपण देऊया आणि आशीर्वाद ठेवूया. तर या. तर मित्रांनो बघताय ना हे आपल्या भालगावचे मंदिर आहे रामदेवताचं. तर हे आज तुम्हाला इथे एकदम शांतता वाटत असेल आज इथे. जर तुम्ही उद्या म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मार्फत दाखवणारच आहे की काय आहे, कसं काय आहे, आमचा होळी कसं साजरा होतो आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की जो आपला 8वा पिलाचा आपण लावलेला कशा प्रकारे लावलेला. तर तुम्ही कदाचित पाहिलं असेल, नसेल पाहिलं तर वरती आय बटनवरती आहे ना तुम्हाला त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथून तुम्हीसुद्धा वॉच करू शकता. तर नाही भेटलं तर मग अजून आपल्या चॅनलमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आता याच्या पुढच्या व्हिडिओसुद्धा तुम्हाला जे होळीचं सण आणि आपला जी दरवर्षी जी पालखी फिरते आपल्या गावामध्ये कशा प्रकारे फिरते, पारंपरिक फिरते, जे आपले जी आपल्या गावची परंपरा असते, भाज्या वगैरे खालूभाज्या वगैरे जे काय ते सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जास्त काय सांगणार नाही, तुम्ही यामध्ये तुम्ही समजून जा. तर तुम्ही
यासाठी जे आपल्या आई वडिलांनी जी मेहनत केली आहे, खास करून तर आईने, कारण की ती भरपूर आत्तापर्यंत मेहनत घेते की आपली जी कोकणची जी परंपरा आहे ती भरपूर लोकांपर्यंत पोचावी, आणि ती नेहमी हेच सांगत असते. आणि अजून आपले काही जवळचे मित्र वगैरे आहेत तर त्यांनीसुद्धा केलं. आणि जो आपला कॅमेरामॅन जो तुम्ही बघताय हा आपला युवराज, त्यानेसुद्धा खूप मेहनत घेतली यामध्ये. तर खरंच तुझ्या खूप धन्यवाद. अजून पण आपल्याला खूप जे म्हणतात ना आपण कोकणाची आपली परंपरा आहे, रीतीभाती आहे, त्या आपल्याला भरपूर तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला तर चॅनलला सबस्क्राईब करा ना मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. तर लाईक यासाठी करा म्हणतात ना मित्रांनो की लाईक केला तर तुमचा व्हिडिओ तुमच्या पुढच्या मित्रांपर्यंत पोहोचेल. असे करून आपले व्हिडिओ जे आहेत ते पुढेपर्यंत पोहोचत राहतील. तर तुम्हाला हे सर्व सांगायची गरज आहे, तुम्ही करणार तर लाईक शेअर वगैरे सबस्क्राईब. तर आता आपण बघताय दाखवा महाराजांच्या चरणाच्या पुढे ठेवलेला आहे. तर अशी त्यांची कृपासुद्धा आपल्यावरती राहणारच आहे. तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी होता. आज म्हटलं की थोडंफार शेअर करावं. तर चला आता आपल्याला आज जे आपल्या गावकीची माणसं जे आहेत ते गेले लाकडं आणायला. त्याला आपल्यामध्ये काय म्हणतात रे लाकडं आणायला? काय हलकोण म्हणतात. तर मला माहिती नव्हतं, माझ्या थोडा बोलतात ना लक्षात नाही राहिलं, पण त्याला हलकोण म्हणतात. हलकोण आणायला गेले तर त्याचासुद्धा व्हिडिओ आज शूट केलेला आहे, ते पण तुमच्यापर्यंत लोकांना पोहोचेल. तर मित्रांनो आता बघताय, आता आपण म्हटलं की तुमच्या समोरच हे सगळं ओपन करून जे आपल्या मोबाईलवरती गुगलवरती जे तुम्हाला दिसत नसेल कदाचित, पण थांबा एकदा तुम्हाला ब्राईटनेस ओपन करून बघूया. तर बघूया दिसतंय का? तर मी याचं जे आहे ना स्क्रीन रेकॉर्डर मी चालू करतो, तुम्हाला तुम्ही साईडला दिसत असेल बघा मित्रांनो. तिथे बघताय हा जो पिन आलेला आहे यूट्यूबकडून, तर याच्यानेच आपलं पेमेंट आहे तो रिलीज होतो खरं तर. तर हा प्रत्यक्षात तुम्हाला इथे तुम्हाला हा जो पिन आहे तो आपल्या मोबाईलमध्ये कसं टाकतात ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तुम्ही आपल्या बाजूच्या स्क्रीनमध्ये बघताय तो पूर्ण प्रोसेस दाखवतो. या बघूया तर बघताय आता मित्रांनो. आता आपण हे जे आपल्याला डायरेक्ट गुगलवरती जे ॲडसेन्स म्हणून असतो त्याच्यावरती एक पिनचा एक आपल्याला ऑप्शन येतो. तर हे बघता इथे आपण कट करूया आणि इथे असतं ते यूट्यूबकडून पोलीस चेक करतात. आणि याच्यानंतर हे बघा इथे तुम्ही बघताय ना ब्लू कलरमध्ये हा पिन असतो. हा पिन आपल्याला याच्यामध्ये फक्त एंटर करायचा असतो. फक्त व्हेरिफिकेशन म्हणून आपल्याला पिन येतो यूट्यूबकडून. आणि हा पिन इथे बघताय मी राईट हँड साईडला कॉर्नरला तुम्ही पाहिलं असेल इथे पिन नंबर टाकायचं टाकायचं आपण फक्त ते टाकायचं. तर आपण हे पिन आणि टाकून घेऊया ते सबमिट करूया. तर बघता मित्रांनो फायनली आता आपल्या इथे व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे. म्हणजेच काय तर आता आपला जो येणारा जो पेमेंट आहे तो डायरेक्टली आपल्या अकाउंटमध्ये एंटर होऊन जाईल. तर म्हटलं की एवढीशी छोटीशी माहिती होती की तुमच्यामध्ये पोचवावी. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.